अनेक भूमिपुत्रांच्या जागा आहेत ज्या पहिल्या आता भूमिहीन होतील, या आरक्षणामध्ये ते भूमिहीन होऊन जातील, पण त्या भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे। पहिले त्यांच्या जागा भरपूर ठिकाणी गेल्यात, अजून आरक्षण वाढवलीत, त्यामुळे ते आरक्षण वाढवल्यामुळे त्यांच्या जागाच पूर्णपणे संपून जातील, ते भूमिहीन होतील। त्यांना न्याय देण्यासंदर्भातले आदेश मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिले पाहिजेत। 25-25 एकराची गार्डन या आरक्षणामध्ये दिसतात, 25-25 साहेब 2 आणि 3 एकराची आरक्षण समाविष्ट गावांमध्ये त्यांनी तयार केली नाहीत मागच्या 20-25 वर्षामध्ये। तर 25 एकराचं गार्डन करणार तिथं आहे। हा डीपी प्रसिद्ध करत असताना ज्या ब्ल्यू लाईन आहेत, ज्या फ्लड लाईन आहेत, ज्या रेड झोन आहेत, जिथं आपण आरक्षणं टाकलीत, त्या आरक्षणं लोक देत नाहीत। त्याच्या मागचं कारण काय? त्याचं अजून आरक्षण वाढवले, ते आरक्षण का देत नाहीत? कारण तिथला रिडिरेक्शनर नाही, तिथला आपल्याला जो दर आहे आरक्षण ताब्यात दिल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांना जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही। त्या संदर्भातली भूमिका मंत्री महोदय आपण येणाऱ्या काळामध्ये घेणार का? अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितले की सुनावणी, तक्रारी, निवेदनं ही प्राप्त झाल्यानंतर हा प्रारूप आराखडा शासनाकडे येतो आणि शासन या सगळ्याची निवेदनाची दखल घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करत असतो। मी देखील काही दिवसापूर्वी ज्यावेळी आळंदीला गेलेलो होतो त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आळंदीच्या बाजूचा जो कत्तलखाना आहे ते आरक्षण काढून टाकण्याचा निर्णय हा ऑलरेडी आपण घेतलेला आहे।